FSSAI नावाची भारताची खाद्यान्न सुरक्षा आणि तत्सम एक यंत्रणा आहे, त्यांनी एक रिपोर्ट डिक्लेअर केलाय. कोणाला माहिती आहे दुधाच्या विषयी हा रिपोर्ट डिक्लेअर झालाय? आपण जर सगळे पेपर वाचत असणार सकाळच्या वेळेला, पुण्याच्या वाचनामध्ये आलेला आहे. भारतामधली दुधाची भेसळ त्या साहेबांनी वाचलाय. महाराष्ट्रामध्ये 65% दुधामध्ये भेसळ आहे. कोण उठवणार आवाज हा? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 100% दुधामध्ये भेसळ आहे. कसं मिळणार आरोग्य तुम्हाला? आणि पॉंडेचेरीमध्ये 100% दूध स्वच्छ आहे. गोव्यामध्ये 100% दूध स्वच्छ आहे. हे सरकारी यंत्रणा सांगते, तुम्ही आम्ही केलेली नाही, सरकारी यंत्रणा हे सांगते. ग्राहकचे इथे कोणी जर वापर करणारी लोक असतील तर आताच्या ग्राहकच्या अंकामध्ये वसुंधरा देवधरांचं एक छोटेखानी एक माहिती आली, त्याच्यात तुम्हाला त्याला लक्षात आलं असेल की याच्यावरती हायकोर्ट काही डिसिजन घेत नाहीये. त्याच्यावरती कोणी उभं राहून आवाज करत नाही की जे दूध सरासरी अर्धा लिटर एक पिशवी आमच्या घरामध्ये येते, आमची तरुण मंडळी रोज कोपऱ्यावर उभं राहून कटिंग चहा पितात, ते दूध कुठलं आहे, काय आहे त्या दुधामध्ये? त्याच्यामध्ये कोलगेट पेस्ट मिसळली जाते, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, याचे पुरावे आहेत. युरिया मिसळला जातो त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आमचं काय अगदी म्हणायचं झालं तर बेकार झालेलं शरीर हे आम्ही रोज तिथे बिलं भरायची आणि मग नंतर इन्शुरन्स कडे क्लेम करायचं. म्हणजे हे काय चाललंय नेमकं? आम्ही आमचा गुंता सगळा वाढवू, म्हणून मी सुतारफेणीचं उदाहरण दिलं. आम्ही आमचा गुंता वाढवतोय आणि नंतर त्यातनं सुटका मागण्यासाठी पुन्हा पुन्हा धाव घेतोय. मग त्या इन्शुरन्स कंपन्या, आता काही माझ्या माहितीत नवीन 2-4 कंपन्या आल्यात की ज्यांनी अलाइड नावाच्या खाली आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटला सुद्धा मान्यता देऊन तुमची बिलं पास करायची सुरुवात केलेली आहे. आधीपर्यंत आयुर्वेदाची बिलं पास होत नव्हती. अलीकडच्या काळात आता इन्शुरन्स कंपन्या सुद्धा त्याच्यात यायला लागल्या आहेत, कारण त्याचा इकॉनॉमिकल सर्व्हेनी डिक्लेरेशन असं दिलेलं आहे की ह्याचा खूप मोठा वाटा आहे आयुर्वेदाचा. भारताच्या इकॉनॉमिक्समध्ये आयुर्वेदाच्या विक्रीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणून बोलले ते तुमच्या तब्येतीशी काय घेणं नाही त्यांना, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तुमच्या आजीबाईच्या बटव्यात बिबे सगळं काय काय दिलेलं आहे ते घ्या आणि काय ते खा, त्याने काय होणार नाही याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. आणि उसका कोई साइड इफेक्ट नहीं रहते, इसके लिए उसको वापरने में कोई प्रॉब्लेम नहीं. हे अत्यंत चुकीचं आहे. थोडक्यात पुन्हा मूळ विषयाकडे येतो मी की रात्री दही खाऊ नका हे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. याला आगम प्रमाण असं म्हणतात. म्हणजे आधी वडिलांनी सांगितलं, ते बाबांनी सांगितलं म्हणून ते मुलांनी ऐकणं, याच्यामध्ये वडिलांनी सुद्धा ते अभ्यासलेलं आहे, हा त्याच्यातला भाव आहे. नुसतं बाबा वाक्यम प्रमाण अशी त्याची जी नंतरच्या काळामध्ये टिंगल उडवली गेली तो भाग नाहीये. तर आयुर्वेदातले जे ग्रंथकार झाले, जे संहिताकार झाले, हे त्रिकाला बाधित सत्य सांगणारे झाले. त्यांना कोणत्याही तऱ्हेची फॅमिली ग्रोथ करायची नव्हती, राजघराणे शाही चालवायची नव्हती, बँक बॅलन्स वाढवायचा नव्हता, आपली पुढे संप्रदाय वाढवायचे नव्हते. फक्त लोककल्याणासाठी त्यांनी हे काम केलं. त्यामुळे त्यांचा कुठेही मागोवा शिल्लक राहिला नाही, त्यांची फक्त तत्व शिल्लक राहिली. हे एक उत्तर झालं. दुसरं उत्तर असं आहे की दही हे अभिसंधी आहे. अभिसंधी याचा अर्थ सूज उत्पन्न करणार. ज्यांना ज्यांना ब्लॉक आहेत, हार्टचे आजार आहेत, ज्यांना ज्यांना सांधेदुखी आहेत, अशा कोणत्याही माणसाने दहीच खाऊ नये. रात्री तर बिलकुल खाऊ नये. अधमुर दही, थोडस मी आणखीन वाढवतो त्याच्यात. अधमुर दही नावाचा एक शब्दप्रयोग असतो, गोड दही नावाचा शब्द असतो. हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत. दही कधीही अर्धमुरलेलं असू नये. दही हे नेहमी मुरलेलं असावं, म्हणजे पूर्ण दही झालेलं असावं. याचे नमुने तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये बघू शकता. जे महिलांना खास करून लक्षात येतं, थंडीमध्ये दही पटकन लागत नाही, उन्हाळ्यामध्ये तेच दही पटकन लागतं. म्हणजे जे उन्हाच्या प्रकर्षाने जे लवकर लागतं असं दही आहे. ते उष्ण आहे, त्यांनी सूज वाढते, म्हणून रात्रीच्या वेळेला दही खाऊ नये. लघवीचे आजार ज्यांना आहेत, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहेत, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांनी दही जास्ती खाऊ नये. ज्यांना वरचेवर पायांवरती सूज येते किंवा चेहऱ्यावरती सूज येते, अशा लोकांनी रात्रीचं दही खाऊ नये. त्यामुळे एकूणच रात्रीचं दही खाऊ नये. मुळातच दही कमीत कमी खावं. बरोबर ह्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन शास्त्रकारांनी ताक प्या म्हणून आग्रह धरलाय. मी एकाच ह्याचे मुद्दा म्हणून दूध दही ताक तिन्ही विषय घेतले. ताकाचा अर्थ असा आहे की दह्यात पाणी नाही. घाई झाली, मी दह्यात पाणी घातलं, चमच्याने असं केलं नाही. पूर्ण मंथन,
मंथन मिक्सर मध्ये होत नाही. ज्याला ऑसिलेटिंग म्हणतात, रवी घुसळण्याची जी प्रक्रिया आहे, एकदा असं एकदा असं, या पद्धतीने केलेलं जे मंथन आहे ते मंथन, त्याच्यातनं लोणी विभक्त होतं. मिक्सर मध्ये सुद्धा लोणी विभक्त होतं. त्याच्या RPM वाढल्यामुळे ते लोणी विभक्त होतं. रोटेशन पर मिनिट वाढल्यामुळे ते लोणी विभक्त होतं. त्याच्यामुळे ताक हे समप्रमाण पाणी घालून, 1/4 पाणी घालून, दुप्पट पाणी घालून, अशा तऱ्हेने वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची ताकांचं वर्णन केलेलं आहे. ते ज्याला ज्याला जसं रुचणारं असेल, जसा जसा सीझन असेल, जसं जसं वय असेल, त्याप्रमाणे ते ताक घ्यावं. शक्यतोवर त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे आणखीन ॲडॉन्स ज्याला म्हणतात, म्हणजे घालण्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये हरड्याची चिमूटभर पावडर, किंचित चिमूटभर साखरेची, घेतलं एक काहीही, चिमूटभर सुंठीची पावडर, साखर किंचित, सैंधव मीठ किंवा पादेलोण किंचित, त्याच्यातलं काहीतरी घालून हे ताक प्यायल्यास सर्वसामान्यपणे कोणालाही त्रास होणार नाही. खास करून ज्यांना पोटाचे आजार आहे, अपचन, यांना हे ताक इंद्राच्या स्थळापेक्षा किंवा इंद्रपदापेक्षा श्रेष्ठ अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलेलं आहे. जयंत कसेवई सुता म्हणून एक सूत्र आहे, त्याच्यामध्ये त्या 3 उत्तरं दिलेत. तर त्याच्यात एक सांगितलेलं आहे की सर्वसामान्य ज्यांना संग्रहणीचा त्रास, वरचेवर जुलाब होणं किंवा वरचेवर शौचाला खडा होणं, दोन्ही दृष्टीने अशा लोकांनी जर नियमितपणे ह्या ताकाचं सेवन केलं तर साधारणपणे 300 ml पर्यंत हे ताक घ्यायला हरकत नाही. ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे घेतलं तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल, नुकसान होणार नाही. जाता जाता सर्दीशी कुणाला निगड लावतो, ज्यांना वरचेवर सर्दीचा त्रास आहे, अशा लोकांनी रात्रीच्या वेळी ताक सुद्धा घेऊ नये. केळ्यांचा पण विषय झाला. किती बोलेन तर कमीच आहे. एकेका विषयावरती मी तुमचं 1.5 तास प्रवचन हे करू शकतो. केळी खातात तुम्ही, आता सरासरी काय डझन केळी चाललेत? 30 रुपये आहे. स्टॅम्प मारून टाकला केळ्यावरती, 30 रुपये डझन. वेलची केळी म्हणून वसईची येतात, मी त्या भागात राहतो. एकदा विचारा आपल्या माहितीच्या शेतकऱ्यांना, ही केळी आम्ही काय खातोय ती रिलायन्सच्या कोणत्या भट्टीत गरम होतात आणि ती रिलायन्सच्या कोणत्या नंतर वेअरहाऊस मध्ये जाऊन थंड करण्यासाठी टाकली जातात. हिरवी जर्द केळी खायला लागलो आम्ही, जाड जाड सालीची, आतमध्ये पातळ उडूसा घर असलेली. प्रश्न रुपयांचा नाहीये. बऱ्याचशा लोकांना पेन्शन असणार, प्रश्न रुपयांचा नाहीये. प्रश्न जे दिले पैसे त्याचा मोबदला तर धड दे. आम्ही तुझ्याकडे केळी मागितली, ती केळी घेण्यासाठी पैसे देतोय ना. हो ऐसाही आता आहे म्हणून तू सांगून काही उपयोग नाही. मग मुळात जायला पाहिजे. मी अलीकडे आमच्या भागामध्ये एक प्रयत्न केलेला आहे, मुद्दामून सांगतो. ज्यांना त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ह्याचा जिथे कुठे शक्य असेल तिथे प्रसार करा. कोणतंही खत न वापरलेलं, आपल्या पद्धतीने तयार झालेलं केळं, ठराविक केळाचा लोंगर उतरवण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने उतरवलेलं केळं जे आहे, असं केळं तुम्ही खाल्लं तर त्याच्यावरचे पुढचे प्रश्न येऊ शकतात. या चालू केळ्याने आजारच होणार, दुसरं काहीच होऊ शकत नाही. हे तर मी म्हणतो की वर्षाचे मी आता तो एक अभ्यास सुरू केला की त्याची अशी काय कला आहे की तो इतका काळ आम्हाला अजून जिवंत धडधाकट ठेवून आहे. नाही तर एवढा तर लाईन लागली असती, आणखीन स्मशानभूम्या वाढवायला लागल्या असत्या. कारण ज्या पद्धतीने एकूणच आमचं खाणं इतकं बदलत चाललंय, आम्हाला म्हणतात तसं बिस्लरीशिवाय दुसरं पाणी आता पचत नाहीशी अवस्था आली. जुन्या जाणकार लोकांना जे अभ्यासू आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला ह्या पाण्याच्या वरती लेबल लावलेलं असायचं मिनरल वॉटर. गेलं, देर इज नो मोर मिनरल, देर इज ओनली पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. नळातून भरलेलं प्यायचं पाणी, त्याच्यावर 4 शिक्के, UV ट्रीटमेंट, ऑक्सिजन ट्रीटमेंट, ही ट्रीटमेंट, ती ट्रीटमेंट. जे पाणी तुम्हाला प्यायचं आहे ते काय प्यायचं आहे आम्ही ठरवून टाकलं. या सगळ्याचं गणित इकॉनॉमिक्सची आहे. हजारो कोटी रुपयांचा पाण्याचा व्यवसाय भारतात सुरू झाला. ज्यांचे हितसंबंध होते त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन हात घातले आणि आता तुम्हाला साधं पाण्याची सुद्धा सरकार जबाबदारी घेत नाही. तुम्हाला जे प्यायचं पाणी आहे ते शुद्ध पाणी पुरवू अशी सरकार पण जबाबदारी घेत नाही. तुम्हाला बाटल्या घेऊन फिरायची अशी त्यांनी व्यवस्था लावून दिली. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो, याचा आवाज उठवायचं काम नक्की आपण करू शकतो. हे मी मुद्दामून सांगतो आहे कारण जी पुढची पिढी मी बघतो आहे, तुमच्या नंतरची, मला तिथे आशेचा किरण आहे. कारण ज्या पद्धतीने एकूणच आमचं खाणं इतकं बदलत चाललंय, आम्हाला म्हणतात तसं बिस्लरीशिवाय दुसरं पाणी आता पचत नाहीशी अवस्था आली. जुन्या जाणकार लोकांना जे अभ्यासू आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला ह्या पाण्याच्या वरती लेबल लावलेलं असायचं मिनरल वॉटर. गेलं, देर इज नो मोर मिनरल, देर इज ओनली पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. नळातून भरलेलं प्यायचं पाणी, त्याच्यावर 4 शिक्के, UV ट्रीटमेंट, ऑक्सिजन ट्रीटमेंट, ही ट्रीटमेंट. जे पाणी तुम्हाला प्यायचं आहे ते शुद्ध पाणी पुरवू अशी सरकार जबाबदारी घेत नाही. तुम्हाला जे प्यायचं पाणी आहे ते
ती पिढी जर जागृत झाली तर हे सगळे प्रकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बंद करण्यामध्ये आपलं योगदान राहील असं मला नक्की वाटतं. त्यामुळे केळ्याचाही याच्याबरोबर उपचार सांगितला. पण ज्यांना खूप असं वाटतं की नाही रात्री जेवल्यानंतर केळं खाल्लं पाहिजे, ह्याचा थोडक्यात मी प्रघात असं सांगतो की जेवल्यानंतर फ्रूट्स खाणं हा आपला भाग नाही, हा पाश्चात्यांकडनं आलेला आपल्याकडचा भाग आहे. आपल्याकडे जेवताना घन आहार 1/3, द्रव आहार 1/3 आणि 1/3 पोट रिकामं ठेवायचं आहे. आपल्याला जेवायला मिळणार नाही या भीतीने धडाधड पोट भरून टाकायचं नाहीये. सगळे लोक सर्वसामान्य पद्धतीने घरामध्ये महिन्याचं धान्य भरून ठेवलेले असतात. त्यामुळे अशी चिंता कोणालाही नाहीये की रात्री उठून परत खायला लागलं तर काय करू, असं कधीही होत नाही. जी लोक अशा तऱ्हेने 1/3 त्या तुम्ही मिक्सरचं भांडं बघा हो, खास करून महिलांना सांगेन, मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीच्या भांड्यामध्ये गच्च भरा आणि मिक्सर फिरवा, बघूया काय होतं. ते नाही फिरत ना, ते कितीही RPMचा मोटर असली तरी ती फिरत नाही. ती चटणी तुमची नीट होत नाही, ते वाटण लागत नाही बरोबर. ते म्हणजे 1/3 जागा पाहिजे त्याला. तेच तुमच्या मोठ्या भांड्याला सुद्धा, ताक करायच्या भांड्याला सुद्धा वरती जागा ठेवा ना थोडी, ती ठेवली की अडचण नाही. घन आहाराच्या तिथे द्रव आहार भरतात. काम पे जाणे काय, जल्दी काय लिक्विड असेल ते दे लवकर, मी जातो फ्रूट ज्यूस घेऊन जातो, मी अत्यंत गैर आहे. सगळं जर एक्स्ट्रॅक्ट फॉर्म वरती जर मिळायला लागलं तर कशाला पाहिजे मग, 2-4 कॅप्सूल ढकलायचे आणि सरकायचं पुढे. पण तसं होत नाही. शरीराची रचना ही घन आहार, द्रव आहार आणि रिकामी जागा या पद्धतीने आमाशयाची रचना केलेली आहे. या पद्धतीने आपले ही छोटी छोटी गोष्टी आहेत त्या, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरापासून सुरू होतात. म्हणून तो आजीबाईचा बटवा तिकडे सरकला, तो माझघरामध्ये जाऊन बसला. त्याला आता तुम्ही ओटीवर आणि पडवीतनं ओटीवरती आणा आणि त्याला जनमानसात न्यायचा प्रयत्न करा. मूळ विषयाकडे येतो की केळं खाऊ नये, याच्याच बरोबर कोणतंही फळ रात्रीच्या जेवणानंतर खाऊ नये असं माझं निक्षून सांगणं आहे. खास करून कफ आणि वाताच्या तब्येतीच्या माणसाने, ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांनी एक वेळ एखादं फळ, भूक असेल तर जेवताना खायला हरकत नाही. जेवताना, अंडरलाईन, जेवणानंतर फळ खाण्याची पद्धत आपली अयोग्य आहे. जेवण झालं, ढेकर आली, याचा अर्थ पूर्ण झालं, आता पुन्हा उठून फळ खाणं हे चुकीचं आहे. म्हणून जेवताना फळ खायला हरकत नाही. केळं खायचं झालं, खूप आग्रह झाला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर अशा लोकांनी 1 चमचा मध आणि त्याला बुडवून केळं जर खाल्लं तर शक्यता कमी आहे त्या केळ्याने त्रास होण्याची. पण रात्री तर तुम्ही खाऊच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. नंतरचा प्रश्न आहे, 40 नंतर विशेषतः स्त्रियांनी कॅल्शियम घेणे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जाते, ते आयुर्वेदामध्ये त्यासंबंधी तुम्ही काही सांगू शकाल का? कॅल्शियम नावाचा जो एलिमेंट केमिस्ट्रीमध्ये जे वर्णित केलेलं आहे, त्या कॅल्शियम ह्या नावाने ग्रंथांमध्ये त्याचं कुठेही उल्लेख नाही. सुधाकल्प नावाचे जे आमच्याकडे जे औषधं तुम्ही ऐकलं असेल, शंखभस्म नाव ऐकलं असेल, कपर्दिका भस्म नाव ऐकलं असेल, या पद्धतीची जी औषधं आहेत याच्यामध्ये कॅल्शियमचे घटक असतात असं आधुनिक वैद्यकांनी पाहून, आधुनिक केमिस्ट्रीवाल्यांनी पाहून सांगितलेलं आहे. मी मुद्दामून हे निक्षून तुम्हाला सांगतोय की मी त्या विषयाने बोलणार नाहीये, मी आयुर्वेदाच्याच दृष्टिकोनातून हे विषय मांडणार आहे. मला त्याचं वर्ज्य आहे अशातला भाग नाही, पण तो माझा विषय नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये मी माझं मत मांडणं योग्य नाही. मुळात एक मुद्दा लक्षात घ्या की ठराविक वयानंतर वाताचा प्रभाव हा वाढत असतो. वार्धक्यामध्ये ज्याला वात म्हणतो, दोष हा वाढत असतो. आता तो वात म्हणजे सर्वसामान्यपणे गॅसेस असं म्हटलं जातं, किंवा संधिवात समजला जातो, किंवा चमका मारणं असं समजलं जातं. तर हे त्या वातात येतात, फक्त ते नाही. हा वात हा यंत्रतंत्रधर आहे, म्हणजे तुमचं संपूर्ण शरीर चालवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो हा वात आहे. पण वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने हे जे पिंड ब्रह्मांड न्याय आमच्याकडे सांगितलेला आहे की जे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे, जे सृष्टीमध्ये आहे ते ह्या सगळ्या शरीरामध्ये अतिशय छोट्या छोट्या मॉलिक्युल्स लेवलवरती आहे. त्याच्या अनुषंगाने जे उत्पत्ती स्थिती लय म्हणून जो प्रकार आहे, जो आपल्याकडे हे 3 शब्द आपण ऐकलेले असणार आहेत, त्याच्यामध्ये स्थितीमध्ये पित्ताची कार्य ही अधिक असतात, उत्पत्तीमध्ये कफाची अधिक असतात, आणि लयामध्ये वाताची कार्य अधिक असतात. हा जो वात वाढत असतो हा सुरुवातीच्या काळामध्ये नसतो, बालपणात नसतो असं नाही, ह्याचं प्रमाण वार्धक्यामध्ये वाढलेलं असतं. ही एजिंग प्रोसेस आहे, वय वाढण्याची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून या काळामध्ये
स्त्रिया आणि पुरुषांमध्ये थोडेफार लिंगभेदाने जे काही फेरबदल होतात, शरीराच्या रचनेमध्ये फेरबदल असतात, त्याच्या अनुषंगाने प्रत्येकाची जडणघडण ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते. हे मुद्दामून मुळात तुम्हाला मी सांगतो, कारण कॅल्शियमच्या गोळ्यांचं वारेमाप वापर सध्या बाजारामध्ये चालू आहे. ज्या काही एक 5-10 गोळ्या बाजारामध्ये 1 नंबरवरती सेल होतात, मला वाटतं काही इथली मंडळी शेअर बाजारात सुद्धा ॲक्टिव्ह असतील, त्यांनी जर नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या कंपन्या ह्या कॅल्शियम किंवा आयर्न किंवा तत्सम तऱ्हेची औषधं बनवणाऱ्या कंपन्या आहेत, यांच्या शेअर्सचे भाव, यांचे तिमाही रिपोर्ट्स, यांचे वार्षिक रिपोर्ट्स हे तुम्ही बघितले तर लक्षात येईल की हे नेहमी चढे आहेत. आणि दुसरे जे दुस्साध्य व्याधी आहेत, जे आजार कसेही करून बरे होतच नाहीत, गोळ्या खायचंय आणि बरं राहायचंय, अशा कंपन्यांचे शेअर सुद्धा खूप वरच्या लेवलवर आहेत. म्हणजे ज्याचा वारेमाप पाण्यासारखा वापर होतो त्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खूप वाढलेले आहेत. विषय कॅल्शियमकडे पुन्हा येतो. कॅल्शियम हे त्याच्यातला एक भाग आहे. त्या स्त्रीला ते हवंय की नको हे एकदा WHO ठरवून टाकलं, अमेरिकेने एकदा ठरवून टाकलं. या बाईचं मला एक पटकन तुम्ही सांगा की खास करून स्त्रियांशी संबंधित आहे, पुरुषांमध्ये सुद्धा हा त्रास असतो, कॅल्शियम डिप्लिशनचा हा त्रास असू शकतो. किती स्त्रियांना त्यांच्या डॉक्टरनी कॅल्शियम ब्लड लेवल चेक करायला सांगितली आणि लक्षात आलं की कॅल्शियम कमी आहे? सर्वसामान्यपणे लिहून सांगतात, वय झालं, कॅल्शियम कमी, शेलकॅल खा. शेलकॅल मी नाव चुकून घेतलं, कोणती तरी कॅल्शियमची गोळी खा. तुमचं ब्लड लेवलमध्ये कॅल्शियम समजतं ना. जर कॅल्शियम लेवल जर समजते आणि जर ती डिप्लिटेड असेल तर कॅल्शियम द्या जरूर तुम्ही. आणि जाता जाता एक माझ्या लक्षात आलं की हे सगळं असं हे करायचं आहे म्हणून TV सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्या TVवरती मला एक छानशी जाहिरात तुमच्याही कदाचित पाहण्यामध्ये आली असेल. 1-2 स्त्रियांची एक जाहिरात होती, तू कॅल्शियम घेतेस का असं ती एक विचारते. त्याच्यावर दुसरी आले, कोणी बघितले का? तू कॅल्शियमसाठी काय घेतेस म्हणून दुसरी विचारते. ती पुन्हा म्हणते, हो मी कॅल्शियम घेते ना. नाही, कॅल्शियमसाठी तू काय घेतेस? हा मुद्दा लक्षात घ्या. कॅल्शियम शरीरामध्ये तसंच्या तसं पचत नाही. जोपर्यंत व्हिटॅमिन डी, हा दुसऱ्यांचा विषय आहे तरी सुद्धा मी माहिती करता सांगतो, जोपर्यंत व्हिटॅमिन डी त्याच्यासोबत नाही तोपर्यंत कॅल्शियमला व्हॅल्यू 0 आहे. आणि त्याच्याच पुढे जाऊन जेव्हा हे कॅल्शियम शरीरामध्ये डिपॉझिट होत जातं ते शरीराला हानिकारक आहे. अगदी मोठ्या मोठ्या स्थूल लेवलवर सांगायचं झालं तर कॅल्शियम ऑक्झलेट नावाचे जे मुतखडे तयार होतात ते त्या कॅल्शियममधनं होतात. त्यामुळे जे कॅल्शियम शरीरात गेल्यानंतर पचणारच नाही ते कॅल्शियम खाऊन काय उपयोग आहे? त्यामुळे शरीराला मूलतः ते कॅल्शियम हवंय का? हवं असलं तर ते पचणारं कॅल्शियम मला मिळतंय का? आणि ते पचल्यानंतर ती कॅल्शियमची लेवल माझी वाढून माझ्या शरीराला काही त्याचा फायदा झालाय का हे तर बघायला पाहिजे ना. हे काहीही न बघता आता तू मरेपर्यंत कॅल्शियम खा का? वय वाढलं का? तू बाई आहेस, अरे असं कसं चालेल? काही मला मान्य आहे बोन्स मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण असतं आणि त्याच्यासाठी बोन्ससाठी सांगितलं जातं. तसं शरीरातल्या रक्तामध्ये कॅल्शियम असतं आणि त्याचा परिणाम हृदयावर सुद्धा होत असतो. या गोष्टींचं उहापोह कुठे होत नाही. आणि मग तो उहापोह न झाल्यामुळे ज्या वेळेला हे डिपॉझिट होत जातं त्यावेळेला त्याचे निरनिराळे दुष्परिणाम शरीरामध्ये होतात. मी कॅल्शियम खाऊ नका असं सांगत नाहीये. मी पुन्हा तुम्हाला असं सांगतोय की कॅल्शियम ब्लड लेवल नावाची पॅथॉलॉजीची टेस्ट आहे, ती करून घ्या. तुमचं कॅल्शियमची लेवल जर कमी असेल तर योग्य कॅल्शियम तुम्हाला कोणतं आहे, त्याची मात्रा किती आहे, 500 मिलीग्राम पाहिजे, 200 पाहिजे, 400 पाहिजे ते बघा. आणि त्याच्यानंतर किती काळपर्यंत ते कॅल्शियम घ्यायचं आहे ते बघा आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात करा. परंतु जाता जाता एक मुद्दा अतिशय महत्वाचा आणि तो कायमसाठी आणि सगळ्या विषयाशी रेफरन्समध्ये म्हणून सांगतो की कॅल्शियम हा एक भाग झाला. भारतामध्ये सगळ्यात जास्ती लोखंड पिकतं म्हणजे जमिनीत असतं आणि भारतातच सगळ्यात जास्ती ॲनेमियाचे केसेस आहेत. ॲनेमिया याचा अर्थ लोहाची कमी. हे कसं काय आहे? ह्याच्यात अतिशय मार्मिक आणि महत्वाची एक गोष्ट पूर्वी खूप होती, आता ती मायक्रोस्कोप खाली दिसत नाही त्याच्यामुळे टाळली गेली. जंत. मोठ्यांना 65 वर्षाच्या माणसांमध्ये सुद्धा जंताचा त्रास होतो हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे. जंतांच्यामुळे तुमचं आयर्न आणि कॅल्शियम डिप्लिशन व्हायला खूप मोठी मदत होते. तुमचं अन्नपचनच विस्कळीत करून टाकतं ते. याच्यासाठी जंतांवरच्या गोळ्या खाऊन 6-6 महिन्यांनी आम्ही जंताची गोळी घेतो एवढं म्हणून भागणार नाही. त्यांची जी अंडी आतड्यामध्ये येऊन राहतात
त्याच्यासाठी आणि आतड्यांची एक तऱ्हेची विशिष्ट पद्धतीची क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला काही एक विडंग नावाचं कदाचित वनस्पतीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, विडंगारिष्ट म्हणून एक औषध येतं, याचं वावडिंग ज्याला कोकणामध्ये म्हणतात, त्याचा वापर तुम्ही नियमितपणे जर केलात तर हे त्रास तुमचे कमी होऊ शकतात. अशा केसेस मी स्वतः ट्रीट केलेल्या आहेत ज्यांना कोणत्याही तऱ्हेचं कॅल्शियम आणि आयन न देता त्यांची कॅल्शियम आणि आयनची मात्रा वाढलेली आहे त्यांच्या रोजच्या जेवणातनं. आपण जो जेवण जेवतो ह्याच्यामध्ये हे घटक नाही आहेत का? आणि तरुणपणामध्ये हे घटक कुठे गेले होते? हे घटक तेव्हाही होते, हे घटक आजही आहेत. म्हणण्याचा उद्देश की आपलं शरीर त्याचा बदल करून घेत नाही, खास करून मी यांच्यासाठी म्हणेन की हाडामध्ये रूपांतर करून घेत नाहीये, ती प्रक्रिया मंदावलेली आहे. ती प्रक्रिया पुनरुज्जीवित करणं हे जास्ती गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला अग्नी बघा, जर भूक लागत नसेल तर खाऊ नका, भूक लागल्यानंतर थांबू नका. हे अतिशय 2 सोपे साधे नियम आहेत. याचा अवलंब केल्यानंतर अशा तऱ्हेच्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोळ्या आहेत किंवा औषधं आहेत यांचं प्रमाण तरी कमी होईल, एवढं मी नक्की आपल्याला सांगू शकतो. उशीर झाला? हो 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 झालं. डाळ तांदूळाची खिचडी खाताना दूध घेऊ नये असं म्हणतात, ते कितपत योग्य आहे? डाळ तांदूळाची खिचडी मीठ घातलं तर त्याच्यासोबत दूध घेऊ नका. आणि मिठाशिवाय खिचडी होत नाही, त्याच्यामुळे दूध आणि मीठ खायचं नाही, म्हणून ते खाऊ नका. दूध आणि मीठ, दूध आणि आंबट हे कधीही एकत्र खायचं नाही. हे पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आप्तवचन आहे, हे त्याच्यावरती खूप डिटेलमध्ये आपल्याला सांगायला लागतं. आणि बरेच लोक चिवड्यावरती दूध घालून, खिचडीवरती दूध घालून अगदी मस्त लागतं म्हणून खाणारे आहेत. आणि आधुनिक